चला आज आपण छान अशी मस्त बनवणार आहोत आमटी। त्यासाठी लागणारे घेतलेला आहे आपण साहित्य, भाजलेला कांदा, लसण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि खोबरं। अशा पद्धतीने सर्व साहित्य घेतलेलं आहे आपण छान असं भाजून। आता घेऊया छान मिक्सरला वाटून। असं छान असं आपण वाटण घेतलेलं आहे वाटून। हे घेतलेलं आहे वाटून आणि ही घेतलेली आहे शिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि हा आहे कढीपत्ता, ही कोथिंबीर। अशा पद्धतीने मस्त आपण घेतलेलं आहे वाटून आणि हे आमटीसाठी लागणारं पाणी म्हणजे डाळ शिजवलेलं आहे ना ते पाणी आपण घेतलेलं आहे। आता आपण टाकणार आहोत आमटीला फोडणी। आता आपण छान अशी आमटीला देणार आहोत फोडणी। पातेल्यामध्ये टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर टाकूयात मोहरी होत आहे छान। आता टाकूया वाटलेलं वाटण। छान असं घेऊयात मस्त परतून। वाटण वाटलेलं छान परतून घ्यायचं। टाकूयात आता कढीपत्त्याला घेऊयात घालून। हे घेतलेले आहेत आपण आमटीसाठी लागणारे मसाले। हा घेतलेला आहे काळा मसाला, लाल चटणी, अंबारी मसाला असे घेतलेले आहेत आपण मसाले। आता आपण टाकून घेणार आहोत मसाले। मसाल्याला छान असं हलवून घ्यायचं, मस्त छान परतून घ्यायचं तेलामध्ये। अशा पद्धतीने मस्त मसाले परतून घ्यायचे। थोडीशी टाकूयात हळद, चवीनुसार मीठ घेऊयात हलवून मस्त। आता छान असं आपण पाणी केलेलं आहे डाळीचं, हे घेऊयात टाकून। याला म्हणतात हरभऱ्याच्या डाळीचे छान असे आळण। आपण मस्त याच्यामध्ये घेतलेले आहे टाकून। असं मस्त आपण आमटीचं आळण घेतलेलं आहे टाकून। आता आमटीला येऊ देऊ उकळी छान अशी येऊ द्यायची आमटीला। आमटीला आपल्या छान अशी उकळी येत आहे। छान अशी मस्त आपली आमटी तयार आहे। आता टाकूयात वरतून थोडीशी कोथिंबीर। अशा पद्धतीने मस्त अशी कोथिंबीर टाकून घेऊयात। अशी झालेली आहे आपली आमटी। अशी मस्त झालेली आहे आपली आमटी तयार। झणझणीत मस्त झालेली आहे आपली आमटी तयार। एक वेळ ह्या पद्धतीने आमटी नक्की करून बघा। लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा।